नमस्कार, मी राहुल बिलारे. महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकाचे गाव हे भिलार. हे भिलार जसे पुस्तकाचे गाव आहे तसेच हे स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून देखील ओळखले जाते. तर या भिलारमध्ये सर्वात जास्त प्रमाणात महाबळेश्वर तालुक्यातली आपण म्हटलं तरी महाराष्ट्रातली सर्वात जास्त स्ट्रॉबेरी ही भिलार गावामध्ये होते. तर आता या स्ट्रॉबेरीचं असं वैशिष्ट्य आहे की ही स्ट्रॉबेरी ऑल ओव्हर इंडिया आणि आउट ऑफ जसे की एक्सपोर्ट होते बाहेरच्या देशामध्ये, दुबई वगैरे, ओमान वगैरे, त्या देशांमध्ये सुद्धा आपली भिलारची स्ट्रॉबेरी सर्वात जास्त ही बाहेर एक्सपोर्ट केली जाते. तर त्याचप्रमाणे आत्ता आपलं हे जे महाबळेश्वरचं जे क्लायमेट आहे ते क्लायमेट फक्त आणि फक्त स्ट्रॉबेरीसाठी पोषक आहे. त्यामुळे या ठिकाणी स्ट्रॉबेरी हाच आपण व्यवसाय करतो, स्ट्रॉबेरी शेतीच करतो. तर आत्ता आपल्याकडे स्ट्रॉबेरीसाठी पूरक वातावरण असल्यामुळे आपण स्ट्रॉबेरीची लागण करतो. तर आत्ता स्ट्रॉबेरी खास आपली लाल माती असल्यामुळे घाट माथ्यावरती आपला हा महाबळेश्वर हा डोंगराळ भाग आहे, तो फक्त घाटमाता असल्यामुळे ती स्ट्रॉबेरी फक्त घाटमाथ्यावरतीच होते महाबळेश्वरमध्ये. तर लाल माती ही फक्त महाबळेश्वरच्या एरियामध्येच सापडते. बाकी जर आपण खाली कुठे गेलो तर काळी माती असते. तर त्या काळ्या मातीमध्ये तेवढ्या प्रमाणात आणि तेवढ्या क्वालिटीची स्ट्रॉबेरी बाहेर कुठे मिळत नाही. तर ती फक्त महाबळेश्वरमध्येच बनली जाते. आपल्याकडे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तिन्ही महिने जे स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नासाठी जे पोषक असतात चांगले, ते पूर्णपणे थंडीचे असतात. त्या थंडी असल्यामुळे ते स्ट्रॉबेरीसाठी एक चांगलं क्लायमेट असतं. त्यामध्ये ती स्ट्रॉबेरी त्या टेम्परेचरमध्ये चांगली मेंटेन होती. तर आपण ही सगळी स्ट्रॉबेरी रोजच्या रोज तोडून आपल्या प्रत्येक पनेटच्या ग्रेडनुसार आपण ती पॅकिंग करून बँगलोर असू द्यात, चेन्नई असू द्यात, अहमदाबाद, त्याच्यानंतर दिल्ली असू द्यात, या सर्व असे जे इतर राज्य आहेत आपले, त्या राज्यांमध्ये आपण इथून पॅकिंग करून ते बाहेर सप्लाय करतो. तर हे सप्लाय सगळं आपल्याकडे प्री कुलिंग व्हॅन असतात. त्या व्हॅनमध्ये आपण त्याचं टेम्परेचर मेंटेन करून अशा हिशोबाने ते आपण प्रत्येक ठिकाणी जशी ऑर्डर असेल त्या ऑर्डरच्या डिमांडनुसार आपण ती सप्लाय करत असतो. तर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी कमीत कमी 2 ते 3 दिवस ही विदाऊट प्री कुलिंग नाही तर विदाऊट फ्रीज ही साध्या वातावरणात देखील चांगल्या प्रकारात राहू शकते. तर मित्रांनो, आमरमची स्ट्रॉबेरी चालू झाली आहे. कृपया तुम्ही ती मागवा, खा आणि तिचा आस्वाद घ्या.